नमस्कार, मी राधाकृष्ण रणपिसे. मी माझ्या काही कविता सादर करीत आहे. तर कवितेला लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज 1994 ला डॉक्टर बाबासाहेब गोपले अखिल भारतीय मातंग संघाचे बहुजन आघाडीचे नेते त्यांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चात आम्ही सामील झालो होतो आणि विशेष करून घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथे आम्ही उपोषणाला बसलो होतो. मग त्यावर मी कविता ही लिहिलेली. तर कवितेचं नाव आहे आय घाल्यांनो तुम्ही खुशाल जाळा. आय घाल्यांनो तुम्ही खुशाल जाळा, बेघरांना घर मिळवण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. बेघरांना घर मिळवण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, बेघरांना मी शिकवितोय शाळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. उपोषणाचे घेऊन हत्यार प्रशासनाला केले बेजार. उपोषणाचे घेऊन हत्यार प्रशासनाला केले बेजार. डॉक्टर बाबासाहेब गोपलेचे वचन पाळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. मागास विद्यार्थी शिकू लागला, गुलामीच्या बेड्या तोडू लागला. मागास विद्यार्थी शिकू लागला, गुलामीच्या बेड्या तोडू लागला. आता शिक्षकांचा झालाय खवळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. डॉक्टर गोपलेने मोर्चा काढिला. डॉक्टर गोपलेने मोर्चा काढिला, कुसुमताई होत्या जोडीला. डॉक्टर गोपलेने मोर्चा काढिला, कुसुमताई होत्या जोडीला. दलितांचा जमलाय भव्य मेळा, बहुजनांचा जमलाय भव्य मेळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. दडपशाहीत आजेपंजे मेले, दडपशाहीत राबण्यात गेले. दडपशाहीत आजेपंजे मेले, दडपशाहीत राबण्यात गेले. आता स्वातंत्र्याचा अर्थ आम्हा कळला. आता स्वातंत्र्याचा अर्थ आम्हा कळला. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. आय घाल्यांनो तुम्ही जळा, खुशाल जळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.